पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असून नव्या पिढीने तासनतास मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा रोज एक तास आपल्या आजी आजोबांसोबत घालवण्याचं आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलंय। देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। कल्याण पश्चिमेच्या वायलेनगर येथील वायले सभागृहात झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याला कल्याण शहर आणि परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला। भेटवस्तू आणि कृतज्ञता पत्र देऊन यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला। आज कल्याण शहराचा जो चौफेर विस्तार आणि विकास होताना दिसतोय त्यामध्ये आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांचंही मोठं योगदान आहे। या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उमेदीच्या काळात हे शहर घडवण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलंय। तर आपल्या आजवरच्या वाटचालीत जे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या अनुभवांचा फार मोठा वाटा असल्याची प्रांजळ कबुली आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली आहे। तर काळानुरूप समाजात बदल होत असतात, त्या काळाच्या ओघामध्ये आपले महत्त्व कमी झाले तरी ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात निराश होऊ नये। त्या परिस्थितीचा स्वीकार करून ज्येष्ठ नागरिकांनी आपले पुढचे आयुष्य सुखी आणि समाधानी जगले पाहिजे असं आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावेळी केलंय। या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, उपनेत्या विजया पोटे, महिला संघटक छाया वाघमारे, माजी नगरसेवक संजय पाटील, जयवंत भोईर, सुनील वायले, उपशहर प्रमुख सुनील खारूक, नेत्रा उगले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पूर्ण भारतवर्षामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आणि काही दिवसापूर्वी अशी संकल्पना कार्यकर्त्यांनी हे केली की स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून इतर काही कार्यक्रम ठेवण्यापेक्षा जे कल्याण शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आपण सन्मान करूया, त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करूया। त्या नुसार हा सन्मान सोहळा आपण इथं त्यांचा आयोजित केलेला आहे। 5 वर्ष नसेल त्याच्या आधीपासूनच ज्येष्ठ नागरिकांच्या मी पूर्णपणे संपर्कात आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळ माझ्या बरोबर जोडलेले आहेत। त्यांची अनेक कामं काही असेल, त्यांना ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी त्यांना वास्तू असेल, असे 4 ते 5 ठिकाणी आपण जे मोठे ज्येष्ठ नागरिक मंडळ आहेत, म्हणजे राणी लक्ष्मीबाई उद्यान असेल, सावली आणि माऊली चिकनगरचा असेल, रमाबाई आंबेडकर उद्यान आधारवाडीचं तिथलं मंडळ असेल, त्या सर्वांना आपण त्यांना बसण्यासाठी तिथे अद्यावत अशा वास्तू उभ्या केलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा एकमेकांच्या बसतात किंवा भेटी घेतात तेव्हा ते स्पेड करतात की आम्हाला आमदारांनी हे करून दिलं, ते करून दिलं। आणि आज आपण त्यांना सन्मान केला, आपण काय त्यांना निरोप पाठवला आणि आता तुम्ही बघत आहात तर अपेक्षेपेक्षा जास्त, म्हणजे आपली अपेक्षा होती बाबा 500-700 ज्येष्ठ नागरिक जमतील, पण जवळजवळ 1,500च्या वर आकडा गेलेला आहे। हे सर्व त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती, त्या प्रेमाखातर ते जमलेले आहेत। कारण त्यांना कुठलंही लालच आपण आधी दिलं नव्हतं, ते आले आपल्या प्रेमाखातर आले, त्यांना योग्य तो सन्मान त्यांचा आपण आपल्या वतीने केलेला आहे।